जय श्रीवैदिक शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। तुळशीराम जाधव यांनी व्हॉट्सअपवरती मला प्रश्न विचारलेला आहे की राम सर, माझ्याकडे 2 गावरान गायी आहेत, 6 वर्ष झाले, त्या भाकड आहेत, मी अंगावर पोसतोय, सर्व प्रयत्न करून झाले, परंतु त्या गाभण राहत नाहीत, तर काय करावे? तुळशीरामजी, पहिलं तुम्ही सायन्स समजून घ्या। देशी गाय किंवा देशी व्हरायटी कुठलेही बियाणं असेल तर हे आत्ताच्या काळामध्ये ते फर्टिलाइज होत नाही, किंवा बी असेल तर अंकुरण होत नाही, गाय असेल तर तुमची गाभण राहत नाही। त्याचं कारण सांगतो तुम्हाला। देशी व्हरायटी किंवा देशी गाय जी असते ही तुम्हाला दिलं तर अमृतच देऊ शकते, तुम्हाला ते विषारी दूध किंवा विषारी अन्न हे देऊ शकत नाही, कारण त्यांचे जीन्स तसे पॉवरफुल आहे, त्यांचा स्वतःचा दर्जा एवढा सुंदर आहे की त्यांना त्या दर्जाचं पौष्टिक अन्न मिळालं। जसं आपण म्हणतो एखादी जर भारीतली कार असेल तर तिला शुद्ध पेट्रोल लागतं, पण पाहिलं असेल उच्च दर्जाचे जे काही अधिकारी असतात ते लोक चांगल्या दर्जाचं अन्न खातात, पौष्टिक आहार खातात। त्याचं कारण असं आहे की त्यांना उच्च दर्जाची ऊर्जा लागते। तसं देशी गायांना पौष्टिक अन्न लागतं। आत्ताच्या केमिकलच्या अन्नामुळे त्यांच्यामध्ये त्यांची भूक भागत नाही, त्यांचं जसं कसं बसं त्यांचं शरीर जिवंत राहतं। अशा परिस्थितीमध्ये ते नवीन बाळाला जन्म घालण्यासाठी सक्षम होऊ शकत नाही, आणि अशा वातावरणामध्ये अशा चाऱ्यामध्ये ते नवीन पुढची पिढी आहे ती जन्माला घालू शकत नाही। त्यांची पुढची पिढी त्यांना सशक्त जन्माला घालायची असते, आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्यांची मेन समस्या जी आहे आहाराच्या आणि पचनाची, तुम्ही जर मिल्क चार्जर आणि ॲनिमल हेल्थ चार्जरचा वापर जर रेग्युलर चालू केला तर तुम्हाला त्या गायींच्या बाबतीमध्ये जी तक्रार आहे ती दूर होईल, आणि त्यांचे जे DNA आहे तो आणखीन मजबूत होईल। त्याचबरोबर तुम्ही जर वैदिकचा चारा केला सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड वापरून तर तुम्हाला अधिक चांगले रिझल्ट्स मिळतील, आणि तुम्ही आजच्या काळामध्ये तुमच्या देशी गायींचं दूध सुद्धा जर्सी गायीसारखं अतिशय भरपूर आणि चांगल्या दर्जाचं काढू शकाल। धन्यवाद।